एससी, एसटी आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरी करता तशा प्रकारे नियमामध्ये बदल करून आईची जी जात असेल ते पोराला देण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय तोही केंद्र सरकारला करावा लागेल, राज्य सरकारच्या हातामध्ये नाही आहे। काल शिंदे समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला, त्यामध्ये नवीन 54 लाख नोंदी सापडल्याची माहिती पुढे येत आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मनोज जरांगे यांनी एक जी मागणी केली की जर का आई ओबीसी असेल तर मुलांना देखील ओबीसी प्रमाणपत्र द्यावं। या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया। राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहे। पहिला विषय तर 54 लाख नोंदी आलेल्या आहे, कशा प्रकारे बघता तुम्ही? नाही, हा जे मागील 3-4 दिवसापासून 54 लाख नोंदी सापडल्या 54 लाख नोंदी सापडल्या अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणून वक्तव्य होत आहे, याच्यावरती माझा विश्वास नाही आहे। याच्याकरता की सरकारकडून अजूनपर्यंत तरी अधिकृत आकडा घोषित केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे 4-5 दिवसापूर्वी 32 लाख म्हणत होते, आता 54 लाख म्हणायला लागले। एकदम जे काही असेल, पण जोपर्यंत सरकारी आकडा बाहेर येत नाही त्याच्यावरती वक्तव्य करता येणार नाही। परंतु ह्या 54 लाख नोंदी म्हणतात, ह्या 54 लाख नोंदी ह्या प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आणि वेगळ्या 13 ठिकाणच्या ऑफिसेसमध्ये कार्यालयामध्ये त्याची पडताळणी केली आणि म्हणून एकाच तालुक्यामध्ये 13 कार्यालयामध्ये त्याची पडताळणी होत आहे। असं होत असताना एका माणसाची नोंद 7-7, 8-8 ठिकाणी असू शकते। माझी नाव माझ्या वडिलाचं किंवा आजोबाचं शाळेमध्ये पण आहे, 7-12मध्ये पण आहे, तिकडे कुठे एखादी शेती विकत घेतली असेल तिथं पण आहे, देवळामध्ये पण आहे। मग 5-5, 6-6, 7-7, 8-8, 9 किंवा 13ही ठिकाणी एका माणसाची नोंद असू शकते। अशा वेळेस त्या ज्या काही नोंदी सापडल्या त्याची स्क्रुटिनी समितीने केली की हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि स्क्रुटिनी केल्यानंतर एका नसन केली तर स्क्रुटिनी करण्याची तुमची मागणी आहे? बिलकुल स्क्रुटिनी करायलाच पाहिजे ना। स्क्रुटिनी केल्यावर एका व्यक्तीची नोंद एकाच वेळा पकडून कुठल्या कुठल्या सोर्सेसमध्ये त्याची नोंद आहे अशा प्रकारचा व्हाईट पेपर पब्लिश करायला पाहिजे। आणि मी दावा करतो की अशा प्रकारची स्क्रुटिनी केली तर हा आकडा निम्म्यापेक्षा एवढा येईल किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त येईल। आता समजा आपण 54 लाखाचं उदाहरण घेतलं, त्याच्यातल्या 20 लाख नोंदी ह्या डबल आहे, ट्रिबल आहे, 4 वेळा 5 वेळा राहिले किती 32 लाख। मग या उरलेल्यापैकी ऑलरेडी 99% लोकांनी प्रमाणपत्र घेतलेले आहे। ह्या काही नवीन नोंदी नाही ना। म्हणजे ज्या ज्या लोकांच्या नोंदी आहेत त्या सर्वांनी सर्टिफिकेट घेऊन केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ज्या ज्या काही ओबीसीला फॅसिलिटी दिल्या जातात त्या सर्व अवेल करून राहिले। मग आता मनोज जरांगे म्हणतात की आई जर का ओबीसी असेल तर मुलाला ओबीसी प्रमाणपत्र द्यावं। नाही, असं आहे की ती मागणी करायची असेल तर कुठल्या एका जातीसाठी होणार नाही। ओबीसीमध्ये जेवढ्या 400 जाती येतात त्या सर्व जातीकरता तो नियम लागू करावा लागेल आणि तो नुसत्या ओबीसी करता होणार नाही तर एससी, एसटी आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरी करता तशा प्रकारे नियमामध्ये बदल करून आईची जी जात असेल ते पोराला देण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय तोही केंद्र सरकारला करावा लागेल, राज्य सरकारच्या हातामध्ये नाही आहे। आणि म्हणून त्याच्यावरती काय ते सरकार निर्णय घेईल। काल संभाजीराजेंनी दिल्लीला बैठक घेतली। आता काल संभाजीराजेंनी दिल्लीला बैठक घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी जे 2 ठराव पारित केले महत्त्वाचे, ते ठराव सध्या जे आंदोलनकर्त्याच्या मागण्या त्याच्या वेगळे आहेत। पहिला ठराव त्यांनी असा केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने 1992मध्ये इंदिरा साहनी जजमेंटमध्ये निर्णय देताना की अतिमागास किंवा ज्याला विशेष परिस्थिती म्हणतो असं ती निर्माण होत असेल तरच अतिरिक्त आरक्षण देता येते असं म्हटलं। त्याच्यामध्ये मग रस्ते नसावे, हे नसावे, ते नसावे, अशा प्रकारच्या दुर्गम परिस्थिती असेल त्या दुर्गम परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यात यावी, कारण 1992 पासून आता 30 वर्ष झालेले आहे आणि तशा प्रकारची दुरुस्ती करून जी क्युरेटिव्ह पिटिशन सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, ही एक मागणी त्यांची आहे। आणि दुसरी मागणी त्यांची जी होती की 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्यासंबंधी केंद्र सरकारने यांना तशा प्रकारच्या सूचना द्याव्या एक आणि असं मराठा समाजाला न्याय द्यावा।
आता इथे असं आहे की महत्त्वाचं असं आहे की हां, सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा निर्णय दिला होता आत्ता गायकवाड समितीच्या अहवालाच्या विरोधात, तेव्हा मराठा समाजाचं जे प्रतिनिधित्व सरकारी नोकऱ्यामध्ये आहे किंवा इतर ठिकाणी आहे ते 100% प्रमाणामध्ये न मोजता 48% प्रमाणामध्ये मोजलं होतं आणि त्याच्यामुळे ते जास्त दिसलं होतं आणि म्हणून ते सोडून 100% प्रमाणामध्ये ते प्रतिनिधित्व काउंट करावं अशी शिफारस केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला करावी आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप करावा, ही दुसरी मागणी आहे. आता हे जे 2 ठराव त्या ठिकाणी पारित केलेले आहे ते सध्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यांची जी मागणी आहे त्याच्या विरोधात आहे. आणि म्हणून इथे प्रश्न असा उद्भवतो की संपूर्ण मराठा समाजामध्ये एकमत आहे किंवा नाही. इकडे वेगळ्या मागणीसाठी तारखावर तारखा देत आहे आणि त्याच वेळेस सन्माननीय आमचे नेते संभाजीराजे दिल्लीमध्ये सर्व खासदारांची बैठक घेऊन सर्व खासदारांनी केंद्र सरकारकडे कुठले 2 ठराव मांडावे आणि त्याची पाठपुरावा करून मराठा समाजाला न्याय द्यावे अशा प्रकारचे ठराव ते पारित करीत आहे. दोन्हीकडे वेगवेगळे ठराव आहे म्हणून सरकारसमोर सुद्धा पेच आहे, यांचं ऐकायचं की त्यांचं ऐकायचं, आणि मला वाटते त्याच्यामुळे हा विलंब इथे होत असावा. बघू शकतो की बबनराव तायवाडे होते, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.